नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे इतके दिवस झालं नाना प्रत्येक वेळेस सांगायचा प्रयत्न करत आहेत. नानांनी इतके दिवस झालं एक गोष्ट लपवून ठेवलेली होती की या सगळ्यामागे ऐश्वर्या ही कारस्थानी आहे. त्यामुळं नानांनी आता एक निर्णय घेतलेला आहे. नानांनी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, म्हणून नानांनी जानकीला बोलावून घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्याचमुळं जानकीला घेऊन आता सौमित्र नर्सच्या रूपात जानकीला घेऊन आलेला आहे. आणि अवंतिका आणि सौमित्र या दोघांनीही इकडे सुमित्राला समजावलेलं आहे. त्यामुळं सुमित्राला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही आता ह्या नर्स इथे राहतील. पण सुमित्रा मात्र ऐकायला तयार नसते. सुमित्रा म्हणत असते की हे जरी शक्य असलं तरीही पण मला ऐश्वर्या सांगत आहे की याची काही गरज नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यामुळं इकडे आता जानकीला त्याचबरोबर सौमित्राला प्रश्न पडतो की नक्की करायचं काय आहे. कारण काहीही झालं तरी जानकीने तिथं येणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं कशा पद्धतीनं घडवून आणायचं. ऐश्वर्या आणि आजीची हकलपट्टी घराबाहेर होणार आहे. त्याआधी चारधाम यात्रेला सुमित्राला पाठवलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर नाना हे जानकीला सर्व सत्य सांगणार आहेत. नक्की हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जानकी ही नानांना भेटायला आलेली असते. जानकीला नर्स बनवून आणलेलं असतं. आणि जानकीला सौमित्र आणि अवंतिका हे दोघंही आता घेऊन आलेले असतात. जानकीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता नानांना भेटायचंच आहे. इकडे जानकीने नानांना भेटण्यासाठी एक गोष्ट केलेली असते, ती म्हणजे ऋषिकेशचाही तिने विरोध घेतलेला असतो. त्याने कितीही समजवलं तरी जानकीने मात्र त्याचं ऐकलेलं नसतं. आणि ती इकडे आलेली असते. एवढं सगळं घडत असतं. परंतु इकडे जानकी आल्यानंतर नाना म्हणतात की आपल्याला एक गोष्ट करायची आहे. नाना काही डॉक्युमेंट्स आहेत ते जानकीकडे देतात. ते डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर जानकीला धक्का बसतो. कारण इकडे रणदिवेंच्या सगळ्या प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटॉर्नी ही जानकीच्या नावावर असते. हे पाहून जानकीला धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर जानकीला या सगळ्यामुळं खरं तर खूप टेन्शन आलेलं असतं. जानकी म्हणते काय आहे हे. नाना म्हणतात हो, ओवीसाठी मी हे सगळं केलेलं आहे. कारण ओवी ही माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. आणि मला तिने ओवीला मारण्याची भीती घातलेली होती, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे, असं नाना जानकीला सांगू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकीने आणि सौमित्राने ते पेपर पाहिल्यानंतर नाना म्हणतात की आता एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे सुमित्राला या घराच्या बाहेर काढायचं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे जानकी म्हणते नाना हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा नाना सांगतात की हो, मी काय सांगतोय लक्षात येतंय ना. आधी सुमित्राला या घराच्या बाहेर काढायचं आहे. एकदा का सुमित्रा या घराच्या बाहेर गेली की तिच्या पाठोपाठ आपल्याला आजी आणि त्याचबरोबर ऐश्वर्या या दोघींचीही हकालपट्टी करायची आहे. हे ऐकल्यानंतर जानकी म्हणू लागते पण नाना हे माझ्याकडून शक्य होईल का. नाना म्हणतात की का शक्य होणार नाही जानकी, तुला हे समजून घ्यावंच लागणार आहे. काहीही झालं तरी हे करावंच लागणार आहे. नानांच्या समोर जानकी म्हणू लागते पण नाना मला हे शक्य वाटत नाही. नाना म्हणतात की तुला हे करावंच लागेल. त्यावेळेस जानकी म्हणते ठीक आहे नाना, मी तुमच्यासाठी हे सगळं करायला तयार आहे. जानकी आता या गोष्टींसाठी तयार झालेली असते. आणि त्याचबरोबर जानकी, सौमित्र आणि अवंतिका बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर सौमित्र म्हणतो बघितलं ना त्या ऐश्वर्याने काय कांड केलेलं आहे. कारण तिने सांगितलेलं आहे की आपल्याला ही नर्स नको आहे. त्यामुळं आता इकडे असं घडलेलं आहे सगळं की आई नर्स ठेवायला तयार नाही. त्यामुळं जानकी वहिनी काही झालं तरी मी आईला पहिलं घराच्या बाहेर काढणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढचे सगळे प्लॅनिंग करावे लागणार आहेत. तेव्हा मात्र जानकी म्हणते पण मला हे शक्य होईल का.
तेव्हा इकडे सौमित्र सांगतो की का होणार नाही शक्य, सगळं शक्य होणार आहे. आणि जानकी वहिनी तुला माहिती आहे का, तो जो कंपाऊंडर आहे तो पण ऐश्वर्यानेच आणलेला आहे. त्यामुळं मला असं वाटत आहे की नानांच्या तब्येतीत सुधारणा होत नाही आणि या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे ही ऐश्वर्या. कारण ऐश्वर्याच नानांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ देत नाही. त्यामुळं काहीही झालं तरी आपल्याला आईला घरातून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि एकदा का आई घरातून बाहेर गेली की मग आपल्याला त्या ऐश्वर्याची आणि आजीची हकालपट्टी करणं सोपं होईल. कारण आजी पण वाटते तेवढी सोपी नाही आहे. आजीनं तर हे सगळं केलेलं आहे. आत्ताही बघितलं ना, अवंतिकाशी आजी कशा पद्धतीनं बोलत होती. जानकी म्हणते ठीक आहे. आता जानकी, सौमित्र हे सगळेजण जानकीच्या घरी आलेले असतात. ऋषिकेश घरात असतो आणि तो जानकीवरती रुसलेला असतो, तो बोलायलाच तयार नसतो. तेव्हा जानकी म्हणत असते, अहो मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या ना. ऋषिकेश म्हणतो की मगाशी मी तुला जाऊ नको म्हणून सांगितलेलं, तू ऐकलेलंस का माझं, त्यामुळं मी आता तुझं काहीही ऐकणार नाही असं तो म्हणत असतो. तेव्हा ती म्हणत असते की अहो एकदा सौमित्र भाऊजी आलेले आहेत, त्यांना काय म्हणायचं ते तरी ऐकून घ्या असं सांगत असते. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि आता मला असं वाटतंय की तू आमच्याबरोबर सोबत असणं खूप गरजेचं आहे. सौमित्र म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला, आणखी काय करायचं आहे आम्ही, असं बोलल्यानंतर इकडे जानकीला तो सांगत असतो. सौमित्र सांगू लागतो की हे बघ, आत्ता कंपाऊंडर जो घरात आणलेला आहे तो आणलेला आहे, तो ऐश्वर्याने आणलेला आहे आणि त्यामुळं नानांच्या तब्येतीत अजिबात सुधारणा होत नाही, नानांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सौमित्र म्हणू लागतो की त्यासाठी आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. काहीही झालं तरीही इकडे आता जानकी वहिनी आमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. तर ऋषिकेश म्हणतो हे बघ, कारण माझ्या बायकोचा त्या घरामध्ये खूप अपमान झालेला आहे, पण आज तरीही नानांच्या तब्येतीसाठी मी या निर्णयाला तुला साथ देत आहे. जानकी तुमच्याबरोबर तिकडे येईल, पण मी मात्र तिकडे येणार नाही. कारण मी तुमच्याबरोबर जरी साथ दिलेली असली तरीही मी तुमच्यासोबत येणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सौमित्र म्हणतो ठीक आहे दादा, जसं तू म्हणशील ना तसंच होईल असं तो सांगू लागतो. आणि त्याचबरोबर आता जानकी ही सौमित्रसोबत नानांकडे जाणार असते, पण नानांना सोबत घेण्यासाठी हे सगळं करणार असते ती म्हणजे ऐश्वर्याची हकालपट्टी करण्यासाठी अवंतिका आणि सौमित्र आता फिल्डिंग लावत असतात. ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही मी आता या सगळ्यामध्ये शांत राहणार नाही. अवंतिका म्हणते की आई मला तुम्हाला सांगायचं आहे. तर अवंतिकाला लगेच ऐश्वर्या म्हणते तुला काय बोलायचं आहे आता. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई, नाना असे म्हणत होते की सुमित्राने म्हणजे तू चारधाम यात्रेला गेलं पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता हे काय नवीन, कारण ऐश्वर्याच्या डोक्यात लगेच क्लिक झालेलं असतं, जर हे चारधाम यात्रेला हिनं गेली तर आपलं खूप अवघड होणार आहे असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. आणि ती म्हणू लागते की नाही, काहीही झालं तरी चारधाम यात्रेला यांना जाऊ द्यायचं नाही, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की हे बघ आई, मला नानांनी सांगितलेलं आहे आणि तेच मी तुला सांगितलेलं आहे, त्यामुळं शेवटी तू विचार कर, तुला जर वाटत असेल तर नको जाऊस, मग या नाना काय म्हणतील ते बघ. असं बोलल्यानंतर इकडे सुमित्रा म्हणू लागते पण मला कसं काय ते बोलले नाहीत, मला त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना. तेव्हा सौमित्र म्हणतो हे बघ आई, मला नानांनी सांगितलेलं आहे म्हणून मी तुला सांगत आहे, शेवटी तुला जायचं नसेल तर नको जाऊ, नानांना असं वाटत आहे. सुमित्रा म्हणते की मी जाते आणि बोलते. सुमित्रा म्हणते पण आणखी एक प्रॉब्लेम होत आहे रे सौमित्र. तेव्हा सौमित्र म्हणतो की आता काय होत आहे. तेव्हा सुमित्रा सांगू लागते की अरे तुझ्या लक्षात येते का, जर मी चारधाम यात्रेला गेले तर नानांची काळजी कोण घेणार आहे. तेव्हा इकडे सौमित्र आणि अवंतिका म्हणतात की आपण नर्स ठेवूया. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी नर्स आणते. तेव्हा आजी म्हणतात की आता ऐश्वर्या नर्स आणते ना, मग काय प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा इकडे अवंतिका म्हणत असते की आजी तुम्ही प्रत्येक वेळेस असं का बोलत असता, आम्ही नर्स आणली होती तर ती चालली नाही, आता जी नर्स आम्ही आणलेली आहे तीच नर्स ठेवायची आहे. आता अवंतिका पण ऐकायला तयार नसते, ती हट्टाला पेटलेली असते. सौमित्र म्हणत असतो आजी तू प्रत्येक वेळेस असं का करत असते का, इतके दिवस जानकी वहिनीच्या बाबतीत तू असं करत होते आणि आता अवंतिकाच्या बाबतीत असंच करत आहे. आणि सौमित्रा मात्र भयानक चिडलेला असतो, तो आजीला म्हणत असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की मी यांच्याशी बोलते आणि त्यानंतर सगळं ठरवते. सुमित्रा आता नानांशी बोलायला जाते
आणि नानांना विचारू लागते की मला सौमित्र सांगत होता की तुमची अशी इच्छा आहे की मी चारधाम यात्रेला जावं. तेव्हा नाना म्हणतात की हो सुमित्रा, आपलं जुनं जे देवघर होतं, जे परंपरेने चालत आलेलं होतं, ते देवघर आता आपल्यात नाही आहे. ते देवघर आपण आपल्या घरातून बाहेर काढलेलं आहे आणि मला राऊंड राऊंड वाटत आहे की तू चारधाम यात्रा केली पाहिजे, असं बोललं जात असतं. आणि नानांनी जेव्हा हे सगळं सांगितलं जातं तेव्हा मात्र हे सगळं विचित्र पद्धतीनं होत आहे की काय, अशी भीती मात्र सुमित्राला वाटत असते. आणि त्याचबरोबर सुमित्रा म्हणू लागते की तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी चारधाम यात्रेला जावं आणि मी इथून गेले तर तुमच्यासोबत कोण असणार आहे. तेव्हा नाना म्हणतात की ती सौमित्राने आणलेली नर्स होती ना, ती मला चांगली वाटत होती, ती चांगली काळजी घेईल माझी. मला काय वाटतं माहिती आहे का, तिलाच आणावंच इथं. तेव्हा सुमित्रा म्हणते तुम्हाला खरं वाटतंय का असं. तेव्हा नाना म्हणतात की हो, मला ती नर्स चांगलीच वाटत होती, त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की त्या नर्सला आणावं, असं सुमित्राला नाना सांगत असतात. तेव्हा नानांनी हे सगळं सांगितल्यानंतर एक गोष्ट मात्र भारी घडत असते, ती म्हणजे आता सुमित्रा चारधाम यात्रेला जायला तयार झालेली असते आणि इथंच बाजी जिंकलेली असते, ती म्हणजे जानकी आणि सौमित्राने. सुमित्रा आता चारधाम यात्रेला जायला तयार होते आणि त्यानंतर आता पुढची खेळी असते ती म्हणजे जानकी आणि नानांची. आता त्यांनी ज्या पद्धतीनं प्लॅनिंग ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि मग जानकी आता नानांची काळजी घेण्यासाठी येऊ लागते. जानकी ही नानांची काळजी घेण्यासाठी येत असते आणि त्याचबरोबर सौमित्रही जानकीला तिला सांभाळून घेत असतो. तिला सांगत असतो की जानकी वहिनी, आता कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही आणि आई चारधाम यात्रेला गेलेली आहे, त्याचबरोबर आपण तिघांनी हे सगळं प्लॅनिंग व्यवस्थित करायचं आहे. जानकी रोज नानांची काळजी घेण्यासाठी येत असते. नाना जानकीला सर्व गोष्टी व्यवस्थित अशा सांगत असतात. नाना म्हणत असतात की हे बघ, तुला मी काय काय सांगत आहे ते लक्षात घे जानकी. मला काय वाटत आहे माहिती आहे का, पहिले हे पेपर्स बघ, मी तुला त्या दिवशीही दाखवले होते. आत्ता ही जी प्रॉपर्टी आहे ही सगळी ऋषिकेशच्या आईची आहे आणि ऋषिकेशच्या आईचं हे सगळं जे आहे त्यानंतर ते तिच्या सुनेच्या नावावर होणार, असं ऋषिकेशच्या आईने तिच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं होतं. मग ऋषिकेशची बायको या नात्याने ही जी सगळी प्रॉपर्टी आहे ती तुझ्या नावावर होत आहे. जानकी म्हणते नाना हे सगळं कसं शक्य आहे. तेव्हा नाना म्हणतात की त्याचे हे पेपर्स आहेत आणि हे जे पेपर्स आहेत ते तुला सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नाना सांगू लागतात की तुला माहिती आहे का, जो बिझनेस सारंगने त्याच्या ताब्यात घेतलेला आहे तो सगळा बिझनेस हा ऋषिकेशच्या नावावर आहे, कारण काही झालं तरी तो बिझनेससुद्धा हा जो आहे तो म्हणजे ऋषिकेशच्या आईचा आहे, त्यामुळं दुसरं कोणीही त्याच्यावर कोणताही अधिकार टाकू शकत नाही. हे सगळं नाना सांगत असतात. त्याचबरोबर नाना म्हणत असतात की आणखी महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो मी, ती म्हणजे काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यामध्येच राहणार आहेत आणि त्याचबरोबर ही जी सगळी पैसा, प्रॉपर्टी, ह्या जमीन, सगळं जे काय आहे ते ऋषिकेशच्या आईच आहे. त्यानंतर ऋषिकेशनेच त्याला डेव्हलप केलेलं आहे. इतकी वर्ष ऋषिकेश लहान होता तेव्हा मी फक्त त्याला सांभाळलेलं आहे, या व्यतिरिक्त मी वेगळं काहीही केलेलं नाही, असं नानांनी जानकीला सांगितलेलं असतं. आणि नाना सांगू लागतात की आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ऋषिकेशच्या आईचं, बऱ्याच गोष्टी आहेत ते म्हणजे ऋषिकेशच्या आईने ठेवलेली प्रॉपर्टी, तिचा पैसा, तिचं सोनं, या सर्व गोष्टी आहेत आणि हे सगळं तुझं आणि ऋषिकेशचं आहे. सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी आता हे सगळं तुझ्या नावावर होणार आहे. आई चारधाम यात्रेला गेलेली आहे आणि आता पहिला नंबर आहे तो म्हणजे आजीचा. आजीला आपण या घराच्या बाहेर काढायचं आहे. आणि सौमित्र आजीला सांगतो की तुझी जी मैत्रीण आहे ना तिने तुला बोलवलेलं आहे आणि सौमित्र आजीला गाडीत बसवतो आणि तिला म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता आपल्याला गेलं पाहिजे, असं म्हणत सौमित्र आजीला गाडीत बसवतो आणि गाडीतच घालून घेऊन जातो. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो. सौमित्र असं का वागत आहे हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. सौमित्रनं आजीला तर घेऊन गेलेला असतो आणि इथे सौमित्रने बँड वाजवलेला असतो तो ऐश्वर्याचा. आता लवकरात लवकर ही प्रॉपर्टी ताब्यात घेऊन जानकीला सगळं आपल्या स्वतःच्या नावावर करून ऐश्वर्याची हकालपट्टी करायची असते. थँक्यू.